morning, students. Welcome to my channel Learn English Easy Way English 10th class. Title 1.1 A Teenager's Fear. Subtitle English Workshop, Mr. Dasu PD sir. Look at the first question. Choose the correct alternative and complete the given sentences. According to the poet, according to the poet, dash are brought by each new day, in bracket, new beginnings, new endings. B, we must decide to take the road which leads to dash dash, great distress, great success. C, the poet prays to the Lord to help him stand for what is dash dash, right or might. And last one, D, the poet wants to see that his teenage years have been the years of dash dash his life, worst, best. These questions answer we are going to learn. काय आहे त्या प्रश्नांची उत्तर आपण पाहणार आहोत. तर रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि अल्टरनेटिव्ह पर्याय पण दिलेले होते आणि या पर्यायाच्या आधारे आपण इथं उत्तरं पाहतोय. या ठिकाणी उत्तरं पाहण्यासाठी आपल्याला कवितेचा आधार घ्यावा लागेल आणि या कवितेच्या आधारे आपण या प्रश्नांची उत्तरं पाहूया. पहिली रिकामी जागा, अकॉर्डिंग टू द पोएट डॅश डॅश, या ठिकाणी आपण न्यू बिगिनिंग्ज असं लिहिलेलं आहे. याचं उत्तर कुठं आहे? न्यू बिगिनिंग्ज आर ब्रॉट बाय ईच डे. तर हे आपण या ठिकाणी उत्तर पाहू शकतो. लुक ॲट द न्यू बिगिनिंग्ज, पहिल्याच ओळीमध्ये उत्तर देण्यात आलेलं आहे. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्ज. इन धिस वे या ठिकाणी आपण काय करू शकतो? याचं उत्तर पाहू शकतो. सेकंड, वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू ग्रेट सक्सेस. याचं उत्तर कुठं आहे? ग्रेट सक्सेस. हे आपण या ठिकाणी परत पाहू शकतो की सेकंड स्टांजामध्ये दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, म्हणजे या ठिकाणी आहे पहा, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस या ठिकाणी. आता तिसरी जी काही रिकामी जागा आहे त्याचं, द पोएट प्रेज टू गॉड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज डॅश डॅश. इथं आपण उत्तर राईट असं लिहिलेलं आहे. पण कुठं आहे याचं उत्तर? तर परत आपण या ठिकाणी कवितेमध्ये पाहू शकतो. या ठिकाणी लास्ट इथं दाखवलेलं आहे बघा, हेल्प या ओळीमध्ये आहे, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. इन धिस वे वी कॅन सी. इथं आपण काय करू शकतो? या प्रश्नांची उत्तरं पाहू शकतो. त्यानंतर आहे डी, द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन इयर्स ऑफ बेस्ट हिज लाईफ. आता याचं उत्तर परत आपल्याला काय करावं लागेल? यामध्ये पाहावं लागेल. तर या ठिकाणी आपल्याला शेवटच्या स्टांजातली दुसरी खाल्ल्या बाजूनं दुसरी ओळ जर बघितली तर ती आपल्याला दिसून येईल. काय? दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. या ठिकाणी व्हेरी बेस्ट हे आपल्याला या ठिकाणी याचं आन्सर सांगता येईल. म्हणजे आपण या ठिकाणी रिकाम्या जागांचा अभ्यास केलेला आहे. नेक्स्ट, आता ही कविता आणि या कवितेच्या आधारेनेच आपल्याला तिसरा प्रश्न बघायचा आहे. तो म्हणजे रायमिंग वर्ड्स आणि रायमिंग पियर्स. दुसरा आणि तिसरा हे दोन प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहेत. फाइंड अँड राईट द पियर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम 1, 2, 3, 4, 5. तिसरा प्रश्न दिला आहे, व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम? चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. ऑप्शन दिलेले आहेत, 4 दिलेले आहेत पहा. पहिला ऑप्शन आहे ए बी बी, दुसरा आहे ए बी सी बी, तिसरा आहे ए बी सी बी आणि चौथा आहे ए बी बी ए. आता आपल्याला सुरुवातीला दुसरा प्रश्न बघायचा आहे, फाइंड अँड राईट द पियर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. आता शोधून काढायचे तर रायमिंग वर्ड्स आपल्याला शोधायचे तर म्हणजे काय करावं लागेल की इथं आपल्याला कविता बघावी लागेल. काय कविता आहे? ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स.
पहिला स्टांजा जर बघितला तर शेवटच्या पहिल्या ओळीमधलं शेवटचा शब्द पाहिला बिगिनिंग्ज, याला आपण काय केलं आहे, ए असा क्रमांक दिला. कारण ए या ठिकाणी काही पहिला शब्द आहे पहिल्या स्टांजामधला शेवटीला असलेला. पहिल्या स्टांजामधल्याच दुसऱ्या ओळीचा पाहिला मेक. आता यांचा दोन्हीचा सूर जुळत नसल्यामुळे, इथं राईम जुळत नसल्यामुळे आपल्याला ए पहिल्या ओळीला घ्यावं लागेल आणि दुसऱ्याला बी असं घ्यावं लागेल. त्यानंतर आय ॲम द ओनली वन टू चूज आलेला आहे. म्हणजे इथं आणि पहा की त्यानंतर इथं जर आपण विचार केला तर हे ए बी, त्यानंतर सी आणि इथं काय लिहितं बी, ए बी सी आणि बी, कारण टेक आलेला आहे इथं. टेक आणि मेक हे रायमिंग वर्ड्स आहे इथं. काय ते तर रायमिंग पियर्स बरोबर आपण काय करतोय की रायमिंग स्कीम पण पाहतोय आणि दोन्ही. मग आता पहिला आपला प्रश्न सांगितला की सुरुवातीला काय करा, रायमिंग वर्ड्स लिहा. पहिल्यामध्ये आहेत पहा, आपण जर बघितलं इथं तर ते रायमिंग वर्ड्स पहिल्या स्टांजामध्ये आहेत मेक, टेक. दुसऱ्या स्टांजामध्ये आहेत पहा सक्सेस, डिस्ट्रेस. आपल्याला उच्चारावरून ओळखू येतं पहा, मी, सी मी. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर या ठिकाणी वे अँड डे. आणि शेवटच्या स्टांजामध्ये जर पाहिलं तर सी अँड मी. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काय करू शकतो, रायमिंग वर्ड पाहू शकतो. आणि रायमिंग स्कीमचा जरी विचार केला तर या ठिकाणी काय सांगता येईल, या ठिकाणी ए बी सी बी, ए बी सी बी हे आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल, रायमिंग स्कीम सांगता येईल. आता पहिल्या स्टांजाचे आपण या ठिकाणी काय पाहिले होते, या ठिकाणी आपण पहिल्या स्टांजाचे रायमिंग वर्ड्स आपण या ठिकाणी काय केलेले आहेत, बघितलेले आहेत. पहिल्या स्टांजामध्ये आलेले रायमिंग वर्ड्स आहेत. काय पहिलं वर्ड तर मेक, टेक. दुसऱ्या स्टांजामध्ये येणारा सक्सेस, डिस्ट्रेस. तिसऱ्या स्टांजामध्ये येणारा सी मी. चौथ्यामध्ये येणारा वे, डे. आणि पाचव्यामध्ये येणारा सी मी. परत रायमिंग स्कीम जर आपण विचार केला तर रायमिंग स्कीम शोधून काढली होती आणि याच्यामधली करेक्ट असलेला ऑप्शन जे आहे तो ए बी सी बी या ठिकाणी आपण काय केलेला आहे, लिहिलेला आहे. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी तिसरा प्रश्न पाहिलेला आहे. त्यानंतर आता चौथा प्रश्न, मॅच द लाईन्स इन द कॉलम्स ए विथ द फिगर्स ऑफ स्पीच इन कॉलम बी. कॉलम ए, कॉलम बी असे दोन कॉलम आपल्याला देण्यात आलेले आहेत. एका साईडला फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत आणि एका साईडला त्याची उदाहरणं दिलेली आहेत याच कवितेमध्ये असलेली. मग काय या ठिकाणी तर आपल्याला या सर्वांचे अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. अपॅस्ट्रॉफी म्हणजे काय, इन्व्हर्जन म्हणजे काय, मेटाफर म्हणजे काय आणि अलिट्रेशन म्हणजे काय, हे चार या ठिकाणी आपल्याला काय केले तर फिगर ऑफ स्पीच काय केले तर पुरवलेली आहेत. तर पहिला जो काही शब्द आलेला आहे, वाक्य आलेलं आहे ते डिसिजन आय मस्ट मेक. आता हे इन्व्हर्जन आहे. काय आहे हे इन्व्हर्जन. आता इन्व्हर्जन कशामुळं आहे, आपण का म्हणून इन्व्हर्जन असायला म्हणून तर या ठिकाणी काय केलं आहे की हे वाक्य खऱ्या अर्थानं कसं असायला पाहिजे, आय मस्ट मेक. परंतु इथं लिहित असताना लिहिलेलं आहे की डिसिजन आय मस्ट मेक. आणि खरं वाक्य कसं असलं पाहिजे, आय मस्ट मेक डिसिजन. म्हणजे डिसिजन हा शब्द मेकच्या नंतर असायला पाहिजे. म्हणजे ते वाक्य काय होतं, सिक्वेन्सनुसार येत होतं. परंतु कवीनं या ठिकाणी काय केलं आहे की एक तर पोएटिक काय करत आहे, पोएट या ठिकाणी की रिदम साधण्यासाठी तो आपलं काही शब्दांची आदलाबदल करत आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा इन्व्हर्जन अलंकार या ठिकाणी आपण सांगू शकतो. सेकंड, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. आता या ठिकाणी हे ऑपॅस्ट्रॉफीचं काय वाक्य आहे, ऑपॅस्ट्रॉफी. आता ऑपॅस्ट्रॉफी म्हणजे काय तर एखादी अमूर्त बाब, एखादी अमूर्त गोष्ट आणि ज्याला आपण काय करतो उद्देशून बोलत आहोत, जे की समजा आपल्याला समोर काय की दिसणार नाही परंतु त्याच्याविषयी आपण उल्लेख करतो. आता गॉड हा आपल्या समोर दिसत नाही परंतु या ठिकाणी गॉड आपल्याला दिसत नाही परंतु आपण काय करतो त्याच्याकडे मागणी करत आहोत. हे इथं काय केलं आहे सांगितलेलं आहे. म्हणून
अमूर्त बाबीला जेव्हा उद्देशून बोललं जातं तेव्हा अपॉस्ट्रॉफी अलंकार हा होत असतो. त्यानंतर तिसरं पहा, ट्रॅव्हल डाऊन द डार्केंड रोड. आता ट्रॅव्हल डाऊन द डार्केंड रोड यामध्ये दुसरा शब्द पहा कोणता आहे, डाऊन. डाऊनचं पहिलं अक्षर डी आहे. द डार्केंड रोड, तर डार्केंडचं पहिलं अक्षर डी आहे. म्हणून या ठिकाणी काय केलं आहे की ॲलिट्रेशन हा अलंकार सांगण्यात आलेला आहे. ॲलिट्रेशन म्हणजे की एखाद्या ओळीमध्ये दोन शब्द असे असणे की त्यांच्या शब्दांची सुरुवात ही सारख्या अक्षराने सारख्या उच्चाराने होणे, याला ॲलिट्रेशन असं म्हटलेलं आहे. आणि शेवटचा जो काही आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे, तर सांगण्यात आलेलं वाक्य म्हणजे आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. या ठिकाणी काय केलं आहे, एखाद्या बाबीविषयी काय केलं आहे, उल्लेख केला आहे. आणि ती बाब एक जिवंत असून दुसऱ्या एका व्यक्तीसारखी, एखाद्या वस्तूसारखी आहे असं सांगितलेलं आहे. रोड ऑफ लाईफ असं या ठिकाणी काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी शेवटचा अलंकार जो आहे तो मेटाफर अलंकार या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेला आहे. परत इथं आपल्याला काय केलं, डेफिनेशन दिलेली आहे. अलिट्रेशन म्हणजे काय ते आपण या ठिकाणी वाचतोय. Alliteration is the occurrence of the same sound at the beginning of words in a phrase, sentence, etc., such as that life is lived its very best. इथं साऊंड कसा सांगितला आहे, ॲट द बिगिनिंग कसा सेम सांगितलेला आहे. म्हणून या ठिकाणी काय यल, लाईफचं यल अँड लिवडूचं यल, हे दोन या ठिकाणी यल आलेले आहेत. म्हणून या ठिकाणी अलिट्रेशन अलंकार आलेला आहे. अँड मोर एक्झाम्पल्स ऑफ अलिट्रेशन, फाइंड आउट मोर एक्झाम्पल्स ऑफ अलिट्रेशन फ्रॉम अदर पोएम्स इन युअर बुक. तर या ठिकाणी काय सांगितलेले की, तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या प्रश्नाची उत्तरं पाहतोय. डिसिजन आय मस्ट मेक, इन्व्हर्जन. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, अपॉस्ट्रॉफी. ट्रॅव्हल डाऊन द डार्केंड रोड, अलिट्रेशन. आणि चौथं, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, मेटाफर. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी इंग्लिश वर्कशॉप 4 प्रश्नाचं पाहिलेलं आहे. थँक्यू. इफ यू लाईक, सबस्क्राईब माय चॅनल मिस्टर तासुद्दीन. थँक्यू.